नमस्कार. आज आपण जी घटना पाहणार आहोत ती नांदेड जिल्ह्यात घडलेली आहे. 7 लेकरांची आई असलेल्या पारुबाई लक्ष्मण रुपणवाड यांच्या आयुष्याचा शेवट ज्या पद्धतीने झाला ती केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही. ही घटना संपूर्ण समाजाच्या संवेदनांना हादरवणारी, माणुसकीला अस्वस्थ करणारी आणि आपल्याला विचार करायला भाग पाडणारी आहे. याच गावात पारुबाई लक्ष्मण रुपणवाड राहत होत्या. पारुबाई म्हणजे साधी, शांत पण आतून प्रचंड कणखर बाई. फारसं शिक्षण नव्हतं, पण आयुष्याने त्यांना खूप काही शिकवलं होतं. नवऱ्याचं छत्र त्यांनी लवकरच गमावलं, पण त्या कधीही खचल्या नाहीत. 5 मुली आणि 2 मुलं, 7 लेकरांची जबाबदारी त्यांनी एकटीनं पेलली. कोणाच्या शिक्षणाची चिंता, कोणाच्या लग्नाची जबाबदारी, तर कुणाच्या आजारपणासाठी धावपळ. हे सगळं करताना पारुबाईंना कधी कुणासमोर हात पसरले नाहीत. आई खंबीर असेल तर घर टिकतं, हे त्या रोज आपल्या जगण्यातूनच दाखवत होत्या. हळूहळू पारुबाईच्या 5ही मुलींची लग्न झाली. कुणी सुखात नांदू लागली, कुणी तडजोडीत आयुष्य रेटू लागली, पण मायेचं घर सगळ्यांसाठी कायमच उघडं होतं. दुःख असो वा आनंद, पारुबाईचं दार आणि त्यांचं मन कधीच बंद झालं नाही. त्यातली एक मुलगी होती उज्ज्वला. उज्ज्वलाचं लग्न अशोक किशन धोत्रेशी झालं. लग्नाआधी फारशी चौकशी झाली नव्हती. वरवर सगळं ठीक वाटलं होतं. घरच्यांना वाटलं आता एक जबाबदारी कमी झाली. पण लग्नानंतर काही महिन्यांतच उज्ज्वलाच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. अशोकला दारूचं जबरदस्त व्यसन होतं. दारू पिल्याशिवाय त्याचा दिवस जात सरत नसे. गावातही लोक म्हणायचे तो दारुडा पक्का आहे. नशेत गेल्यावर त्याचा स्वभाव पूर्ण बदलायचा. संशय, शिवीगाळ, आरडाओरड आणि हळूहळू हात उचलण्यापर्यंत मजल जायची. उज्ज्वलाचं आयुष्य रोजचं भीतीत जगावं लागलं. 2 लहान मुलं, एकीकडे संसाराची जबाबदारी आणि दुसरीकडे दारुड्या नवऱ्याची दहशत. हे सगळं तिच्यासाठी असह्य होत चाललं होतं. अनेकदा उज्ज्वला रडत रडत मायच्या घरी आली. पारुबाई सगळं शांतपणे ऐकून घ्यायच्या, समजावून सांगायच्या, परत सासरी पाठवायच्या. पण त्रास काही थांबत नव्हता. एक दिवस उज्ज्वला थरथरत म्हणाली, आई आता मला परत जायची हिंमत नाही. त्या दिवशी पारुबाईंनी ठाम निर्णय घेतला. उज्ज्वला आणि तिची 2 मुलं मायच्या घरीच राहू लागली. पारुबाईंना वाटलं निदान इथे तरी माझी पोरगी सुरक्षित आहे. मायचं घर म्हणजे आधार असतो, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. पण हा निर्णय अशोकला अजिबात मान्य नव्हता. तो सतत फोन करू लागला, माणसामार्फत निरोप पाठवू लागला, कधी स्वतः येऊन आरडाओरड करू लागला. माझी बायको परत पाठवा, असं तो वारंवार म्हणायचा. पारुबाई शांत पण ठाम होत्या. दारू सोड, मारहाण बंद कर, मगच विचार करीन, हे शब्द अशोकच्या डोक्यात सलत राहिले. दारू पिल्यावर त्याचा राग अजूनच वाढायचा. सासू मोठी शहाणी झाली आहे, माझ्या संसारात लुडबुड करते, असं तो लोकांना सांगू लागला. त्याचा अहंकार दुखावला गेला होता. 11 डिसेंबर 2024चा दिवस. सुरुवातीला सगळं नेहमीसारखंच होतं. दुपार ओसरत चालली होती. पारुबाई घरात काम करत होत्या. उज्ज्वलला आपल्या लेकरांना सांभाळत होती. कुणालाही कल्पना नव्हती की हा दिवस कायमचा काळा ठरणार आहे. संध्याकाळच्या सुमारास अशोक दारू पिऊन गावात आला. चालण्यात तोल नव्हता, पण डोक्यात प्रचंड राग होता. त्याच्यासोबत एक साथीदारही होता. घरासमोर येताच वाद सुरू झाला. आवाज वाढत गेला. शिव्यांची बरसात सुरू झाली. माझी बायको परत पाठवा, तो ओरडत होता. आवाज ऐकून पारुबाई बाहेर आल्या. त्यांचा चेहरा शांत होता, पण निर्णय ठाम होता, नाही पाठवणार. हे शब्द ऐकताच अशोकचा ताबा सुटला. क्षणाचाही विलंब न करता त्यानं पारुबाईंना जोरात खाली ढकललं. त्या सावरायच्या आत तो त्यांच्या अंगावर बसला. त्याच्या हातात आधीच आणलेला खंजीर होता आणि एका क्षणात त्या खंजीरानं त्यानं पारुबाईचा गळा चिरला. कुणाला काही कळायच्या आत सगळं संपलं होतं. पारुबाई तिथंच निश्चित पडल्या. 5 मुलींची आई, 2 मुलांची आई एका क्षणात कायमची शांत झाली. आरडाओरड झाली. लोक धावत आले. कुणी हादरून गेलं, कुणी रडू लागलं. उज्ज्वला किंचाळत होती. तिची 2 लहान मुलं भीतीनं कोपऱ्यात जाऊन बसली होती. काही वेळात पोलीस आले. पंचनामा झाला. अशोक आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं गेलं. त्या रात्री गावात कुणाच्याही घरात चूल पेटली नव्हती.
घराघरात, रस्त्यांवर, देवळाच्या कट्ट्यावर सगळीकडे गप्पा नव्हत्या. फक्त एक जड, अस्वस्थ करणारी शांतता होती. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. आईने आपल्या पोरगीला वाचवण्यासाठी उभं राहणं इतकं मोठा अपराध ठरावं का? पारुबाईच्या अंत्यसंस्काराला संपूर्ण गाव जमा झालं होतं. लहान मोठे, ओळखीचे अनोळखीचे सगळेच तिथे हजर होते. आईला शेवटचा निरोप देताना 5 मुली अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रडत होत्या. त्यांच्या रडण्यात आईच्या आठवणी, तिचं कष्टमय आयुष्य आणि अचानक झालेली पोकळी दडलेली होती. 2 मुलं मात्र स्तब्धपणे उभी होती. डोळ्यात वेदना, पण ओठांवर शब्द नव्हते. उज्ज्वलाच्या डोळ्यात अश्रूही उरले नव्हते. तिथे फक्त एक खोल न संपणारी पोकळी होती. जणू तिचं सगळं आयुष्य त्या क्षणी आतून रिकामं झालं होतं. ही घटना फक्त एका घरापुरती मर्यादित राहिली नाही. दारू, अहंकार आणि घरगुती छळ यांचा शेवट किती भयानक असू शकतो हे सगळ्यांनी पाहिलं. आजही संध्याकाळ झाली की त्या गावात कोणीतरी हळूच म्हणतं, पारुबाई असत्या तर. आणि मनात विचार उरतो, जर प्रेम, संयम आणि समजूतदारपणाला मार्ग दिला असता तर ही गोष्ट इतकी भयानक होऊ शकली नसती. सासूला मारणे किंवा हिंसक मार्ग निवडणे कधीच योग्य नसतं, हे या घटनेतून प्रत्येकानं शिकावं लागेल. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.